नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आम्ही ना वास्तुशांतीसाठी निघालो होतो। तर वास्तुशांती कोणाची होती तर आमच्या मामाचे जे मित्र होते, परवा तुम्ही ताईच्या व्हिडिओत बघितलं असेल तर ते आले होते, तेव्हा त्यांनी सगळ्यांनाच इन्व्हाइट केलं होतं वास्तुशांतीसाठी। तर त्यांनी पुण्यात घर घेतले आणि त्या घराच्या वास्तुशांतीसाठी म्हणून आम्ही निघालो होतो। तसं सगळेच निघालो होतो आणि माझं जरा होय नाहीचं चालू होतं, पण आत्ते म्हटले आले गेल्याशिवाय ओळख होत नसते, म्हणून मग परत आम्ही सगळेच निघालो। आता पूजेसाठी तर आम्ही निघालो होतो। मग जाता जाता लक्षात आलं आदल्या दिवशी आम्हाला जायचं होतं गिफ्ट आणायला, पण आम्हाला जायला काही जमलंच नव्हतं। म्हटलं चला नांदेड सिटीतल्या डीमार्टमध्ये जाऊन येऊ। डीमार्टला गेलो, तिथं किचनमधल्या काहीतरी वस्तू घ्यावा वाटत होत्या मला। म्हणजे आपल्या बायकांचं नाही का किचनमधल्या वस्तूंवर खूप प्रेम असतं। म्हणलं किचनमध्ये काही छान असं भेटते का बघून यावं, तर इथं डीमार्टमध्ये बघत होतो आम्ही। कुणाला घ्यायचं? आता गिफ्ट घ्यायला जाताना माझं ना त्याचं डिस्कशन झालेलं काय घेऊया, तर अशी एक पारंपरिक वस्तू आम्हाला घ्यायची होती। म्हणजे तांब्याचा पॉट वगैरे असतं ना, तसं काहीतरी घ्यायचं होतं, किंवा देवाचं ताट किंवा समया, असा विचार चालला होता आमचा की या टाईपमध्ये काहीतरी घेऊया। आणि तसं डीमार्टमध्ये जास्त काही पारंपरिक नव्हतं, आणि मिक्सर वगैरे घ्यायला तर ऑलरेडी आपल्या सगळ्यांकडे मिक्सर असतोच, आणि आता प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, नवीन नवीन भरपूर काही निघाले मिक्सरमध्ये, त्यामुळे मग तो ऑप्शन आम्ही कटच केला आणि डीमार्टमधून बाहेर आलो। मग थोड्या वेळासाठी आहोने घेतले राधाला, आणि राधा बघा आमची डोक्याला हात लावून बसली तिथे। इथं तर काही भेटलं नाही, तोपर्यंत आहोंच्या हातात राधाला दिलं होतं। 2-4 दुकानं फिरलो, पण तिथं फारसं काही छान भेटलं नाही आम्हाला। मग एका शॉपमध्ये तिथं समया दिसल्या, तर म्हटलं चला समयाच घेऊयात। आणि समया चांगल्या होत्या, पितळेच्या होत्या, आणि वजन बिजन चांगलं होतं। आणि या समयामध्येच अजून एक ऑप्शन मला वाटत होता की तसल्या व्हाईट कलरच्या पांढऱ्या चांदीसारख्या दिसणाऱ्या समय होत्या ना, तशा टाईपमध्ये पण बघायच्या होत्या, छान होत्या मोराच्या, जसं माझ्याकडे आहेत, तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये। तर तसं काही जास्त चॉईस नव्हते, 1-2-3 प्रकारच्या होत्या, त्यात मला ह्या हेवी वाटल्या, म्हणून म्हटलं चला आता हेच करूया, आपण हेच घेऊया म्हटलं। आत्यांना पण आवडलं होतं, आत्या म्हणले हेच घेऊया। आणि तांब्याचा पाणी पिण्याचा जो पॉट असतो ना, तो पण बघितला, पण तो तिथे कुठेच नव्हता अवेलेबल, एका ठिकाणी होता पण तो डॅमेज होता। मग हे छान असं गिफ्ट पॅक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो। त्यांनी ॲड्रेस पाठवलेला, त्या ॲड्रेसवरती जायचं होतं आम्हाला। या पुढे येतो। दीपक आता ही जी ताई बघताय ना तुम्ही, तर आत्या सांगत होत्या जेव्हा मामांची पोस्टिंग हरियाणाला होती, तेव्हा या मावशी काका पण हरियाणालाच होते। आणि ही जी ताई होती ना, तर ती आमच्या आस्ता एवढी, म्हणजे 4-5 वर्षाची होती। आणि त्याच्यानंतर आत्ता एवढ्या दिवसांनी भेट होते त्यांची, दिवसांनी म्हणजे एवढ्या वर्षानंतर भेट होते त्यांची। तर या मावशी काकांना किंवा या ताईला, दादांना किंवा मनस्वीला तुम्ही ताईच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की परवाच ते आमच्या इकडे आले होते, आणि तेव्हाच सांगितलेलं त्यांनी घराची पूजा आहे, नक्की या म्हणून। मग मामांचं चाललेलं, मामांना यायचं होतं, भैया आणि मामा येणार होते, आणि मला वाटायचं ताईनं पण यावं, म्हणजे आमची भेट होईल तेवढीच। पण घराचं काम निघाल्यामुळे सगळ्यांचं कॅन्सल झालं। जर घराचं काम निघालं नसतं ना, तर सगळेच आलो असतं। तर घरामध्ये इथे पोहोचलो आम्ही, छान डेकोरेशन केलं होतं। तसं इकडं आम्ही दाहेरीला जायचं होतं, तर नांदेड सिटीवरून आल्यामुळे तुम्हाला वाटेल कदाचित आम्ही इथं नांदेड सिटीमध्येच आहे, तर दाहेरीला आलो होतो आम्ही। तर इथे छान पूजेची मांडणी गेलेली होती, आधी देवाचं दर्शन घेतलं आम्ही, आणि त्याच्यानंतर घर बघून घेतलं। प्रत्येक माणसाचं ना एक स्वप्न असतं, छोटंच का होईना आपलं हक्काचं घर असावं। आणि वास्तुशांतीसाठी तर आम्ही इथं आलो होतो, पण घरात पाऊल टाकल्या टाकल्यानं आनंद, उत्साह आणि एक समाधान वाटत होतं। आणि अजून एक गोष्ट, घर म्हणजे भिंतींचा, फक्त विटांच्या किंवा सिमेंटचं असं घर नसतं, त्याच्यामागं खूप मेहनत असते, संघर्ष असतो, खूप स्वप्न दडलेली असते त्याच्यामागं। आणि आज जरी घराची वास्तुशांती असली, हा जरी धार्मिक विधी असला ना, तरी इथून एक आयुष्याची नवीन सुरुवात, नवीन अध्याय चालू झालेला असतो आपला।
इथे आल्यानंतर ना या ज्या दिसतात ना आत्यांची मैत्रीण आहेत त्यांनी आमची पण सगळ्यांसोबत ओळख करून दिली. वाव किती छान बाबा, किती छान. माझ्या मनात काय करते एकटा एकटा इकडे, काय करतेस बाबा? इथं आयुष म्हटलं यांना की तुम्ही खूप थकला असाल, आता मी घेतो शूट राहिलेलं. आणि त्यानं त्यांच्या हातातून कॅमेरा घेतला आणि तो व्लॉगिंग करायला लागलाय. थोडे आयुषची पण व्लॉगिंग बघून घ्या आता ह्याच्यामध्ये. बंद हाय होय का? त्यांना प्रसाद द्या. डोकं दिसतोय. Hi Pops, how are you? वाव सरप्राइज. हेलो गाइस, इस चैनल को सब्सक्राइब करिए, फॉलो करिए, कमेंट करिए, शेयर करिए. इथे राधा माझ्या मांडीवर होती ना, त्यामुळे माझं पाया पडायचं राहूनच गेलं होतं देवाच्या. तर इथं मी दर्शन घेतलं आणि प्रसाद घेतला. घर तर आतून खूप सुंदर होतं. अजून शिफ्टिंग केलं नव्हतं, फक्त पूजा केली होती. आत्या मामाच्या मैत्री खातर आम्ही इथं आलो होतो. पण एक गोष्ट ह्यांच्याकडे बघून नेहमी जाणवते, एवढ्या वर्षानंतर हे एकमेकांच्या समोर येतील ना, तेव्हा केस पांढरे झालेले असतात किंवा वय झालेलं असतं, वय वाढलेलं असतं, पण तरी मैत्री तशीच कायम असते अजून पण. आत्या सांगत होत्या की मामांची जर 3 वर्षाला पोस्टिंग व्हायची वेगवेगळ्या राज्यामध्ये, आता त्या परराज्यामध्ये जेव्हा आपल्या महाराष्ट्रातली लोक तिथं भेटायची तेव्हा त्यांचं एक चांगलं बॉन्ड, चांगली मैत्री तयार व्हायची. आणि तिथं त्यांची जी मैत्री झालेली असते, सुखामध्ये दुःखामध्ये काय अडचणी आल्या तर ते एकदम सोबत असायचे. आणि ते आज ह्यांना एवढ्या दिवसानंतर भेटल्यानंतर मला पण जाणवत होतं. इकडं ना जरा ते अरे बाजी असते. कळतंय वाटतं तिला. असते नाही आताची मुलं इथं ना ताईने येताना राधाचे टाळू भरायची होती. तर टाळू भरण्यासाठी तेल घेतलं होतं, पण राधाला तेलाची ॲलर्जी आहे त्यामुळे पायाला थोडंसं तेल लावलं. आणि इथं आम्ही जेवायसाठी खाली आलो होतो. तसं मी उशिराच जेवायला बसणार होते, म्हटलं सगळ्यांचं झाल्यानंतर मग बाळाला यांच्याकडे द्यावं मग जेवायला बसावं. तोपर्यंत हे दादा म्हटले मी घेतो बाळाला, आणि त्यांनी अलगद राधाला उचलून घेतलं होतं. आणि राधा पण एकदम निवांत त्यांच्याजवळ राहिली. इथं आल्यानंतर मात्र आम्हाला भरपूर नवीन नाट्य मिळाली. राधाला आमचे हे मामा भेटले, नंतर आम्हाला मावशी काका भेटले, आणि आत्या मामांना त्यांची मैत्री भेटली. मेन म्हणजे मामा असते ना अजून मजा आली असती. मामांची पण भेट त्यांच्या मित्रांसोबत मी तुम्हाला दाखवली असती, पण मामा नव्हते, मी पण खूप मिस केलं. आणि आत्यांच्या डोळ्यात दिसत होतं त्यांच्या एवढ्या दिवसानंतर त्यांच्या मैत्रिणीला भेटल्यावर कसं वाटते ते. आणि मामांना जेव्हा परवा ते घरी आले होते ना, तर ह्या मावशी काकांना भेटल्यानंतर मामा पण आमचे खूप खुश होते. म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये ते दिसतं त्यांची मैत्री एवढ्या वर्षाची. कार्यक्रम तर छान पार पडला. आम्ही जेवण केल्यानंतर घरी परत आलो. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला मात्र नक्की सांगा. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.